नमस्कार, यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत। आरग तालुका मिरज येथील कराटे क्लास संदर्भात महिला व मुली आक्रमक। आरगमधील कलगोंडा पाटील यांचा 12 वर्षे मोफत चालू असणाऱ्या क्लास जाग्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींचे फार मोठे नुकसान होणार आहे, असे मत मुली व त्यांच्या पाल्यांनी व्यक्त केले। या क्लाससाठी ग्रामपंचायतने यल्लमा देवी मंदिरा शेजारी असणारी जागा ठराव घालून दिलेली जागा उपलब्ध करून द्यावी व होणारे मुलींचे नुकसान टाळावे, असे मत अनेकांनी व्यक्त केले। नमस्कार, मी आरग गावचीच एक ग्रामस्थ आणि गेली 2 वर्ष झाले माझ्या मुली कलगोंडा पाटील सरांच्याकडे कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत। सरांचं जेवढं सांगावं कौतुक तेवढं खरंच कमी आहे, कारण सर मी 10-12 वर्ष झालं क्लास चालूच आहेत। माझ्या 2 वर्ष झालं मुली शिकत आहेत, तर सरांनी 1 रुपया सुद्धा माझ्याकडून कधी घेतला नाही। मीच सरांना म्हणत होते, सर काय मदत लागली तर सांगा, कारण कधीच सरांनी असं म्हणजे पैशाचं असू दे काय असू दे मागणी केली नाही, कधीच नाही। आणि मोफत शिक्षण आहे त्यांच्याकडे, सरांच्याकडे। आणि आता 2 दिवसापूर्वी मला एक बातमी कळली की असं हे क्लासेस बंद पडणार आहेत, जागेअभावी बंद पडणार आहेत। तरी आणि मग मी सरांशी कॉन्टॅक्ट केला की काय झाले सर, मग सरांच्याकडून मला माहिती कळाली। मी जागा पण बघितली आणि जी जागा म्हणजे आपल्याला मिळाली आहे आता, तर ती एवढ्या घाण परिस्थितीत आहे की जिथं ते बघितलं तर एकदम कीव येईल एवढं असं त्या जागेची परिस्थिती आहे सध्या। तरी आपण महाराष्ट्रातले आहेत आणि जिजाऊन सारख्या म्हणजे ह्याच्यातले आपण कुळातले आहे आणि प्रत्येकाला वाटतं की जिजाऊ आपल्या जन्माला यावं, ह्याच्यात जन्माला यावं, परंतु नुसतं म्हणून काय उपयोग नाही हो। तर मुलींना आपण एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायला पाहिजे आणि सरांसारखे असे कोच असताना तर तुम्ही माझी एक विनंती आहे की मुलींना चांगल्या परिस्थितीत एक जागा निर्माण करून द्यावी आणि हे क्लास बंद न पडता ते चालू राहावं, तेव्हाच आपल्या मुली सुरक्षित राहणार आहेत। असंच एक माझी एवढी विनंती आहे। धन्यवाद। जसं काकींनी सांगितल्याप्रमाणे मी 2 दिवसापूर्वी सरांनी मला सांगितले की असं जागेबद्दल झाले। मग ज्यावेळेस आम्ही जागा बघितली त्यावेळेस आम्हाला कळालं की असल्या घाणीत जागेत आम्हाला खेळायला लावतायत। जी तुमच्या घरातील एखादी मुलगी असली तर तुम्ही त्या जागेत सगळ्या मुलींना खेळायला ती जागा द्यायची काय? तर वर सरकार म्हणतंय की आपल्या सगळ्या मुली सक्षम झाल्या पाहिजेत, संरक्षण स्वतः संरक्षण केल्या पाहिजेत। जर आपल्या गावातली माणसं जर असे घाणेरडे विचाराचे असतील तर तुमच्या मुली कसं पुढे जातील किंवा स्वतःचं संरक्षण कसं करतील, हे विचार करून तुम्ही जागा तर द्यावी। एवढंच म्हणेन की आमच्या क्लासला एक छोटीशी का होईना तुम्ही चांगली जागा हुडकून द्यावी, एवढंच म्हणेन। नमस्कार, मी समृद्धी परशुराम खोत। ज्या वेळेस सरांनी आम्हाला सांगितले की ग्रामपंचायतने आमचे म्हणजे जे कराटे क्लास आहेत ते बंद पडणार आहेत आणि जी जागा उपलब्ध करून दिल्या त्यांनी दुसरी जागा, आणि ती घाणेरडी इतकी जागा आहे की तिथं म्हणजे तिथलं सांगावं तितकं कमीच आहे की किती तिथं घाण आहे। आणि खरं सांगायचं झालं तर मुली सक्षम बनवण्यासाठी आमचे सर कायम झगडत आलेले आहेत। आणि मला या म्हणजे कराटे क्लास मध्ये आले ना तर मला असं भीती वाटतच नाही, कारण सर आमच्या सोबत कायम आमच्या वडिलांसारखंच वागलेले आहेत आणि ते कायम आम्हाला सक्षम बनवण्याचंच काम केलेले आहेत। परंतु ग्रामपंचायतनी जे पहिल्यांदा ठराव घालून आम्हाला जागा दिलेली होती, ती जागा तुम्ही परत आम्हाला ती द्यावी आणि ती घाणेरडी जागा आम्हाला नको द्यावी, कारण त्या घाणेरड्या जागेत जर आम्हाला काय झालं तर पुढचा ठराव तुमच्याकडेच असणार आहे। आम्हाला काय झालं तर तुमच्यावरच कारवाई केली जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा। धन्यवाद। नमस्कार, मी स्फूर्ती पाटील। मी आरग गावची ग्रामस्थ आहे। गेले कराटे क्लास इथे आरगमध्ये खूप चांगल्या प्रमाणे चालू आहे। इथे शिकणाऱ्या सर्व मुली ह्या एक ग्रामीण पातळीवर राहणाऱ्या आहेत। याच्यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत आपल्या इथं ह्या मुली खूप चांगलं प्रशिक्षण घेत आहेत। याच्या पाठीमागे कलगोंड पाटील सरांचा हात आहे, पण प्रत्येक मुलगी ही धडाडीने आणि नेतृत्वाने पुढे गेली पाहिजे, याच्या पाठीमागचा हात म्हणजे सरांचा असणार आहे। पण गेले काही दिवसापासून
आपण जागेसाठी झगडतोय, पण आपल्याला ग्रामपंचायतीने जी जागा उपलब्ध करून दिली आहे त्या जागेमध्ये ती जागा एकदम घाण अवस्थेत आहे. त्याच्या साईडला दारू दुकान आहे. अशा ठिकाणी ह्या मुली सक्षम नाही आहेत. पण आपल्याला काही एक नाही तर 2 पावले पुढे जाऊन खूप चांगल्या प्रमाणे ह्या मुली दररोज प्रयत्न करत असतात. ह्यांच्या पाठीमागे कष्ट आहे, धैर्य आहे, ह्यांचं पण एक काहीतरी सामर्थ्य आहे. ह्याच्या पुढे ह्यांना खूप काही ध्येय धरून ह्यांना पुढच्या पातळीवर जायचं आहे. ज्या त्या मुली आहेत त्या ग्रामीण आणि छोट्या मोठ्या घरातूनच वावरणाऱ्या आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला जी जागा आता उपलब्ध करून दिलेली आहे ती जागा आम्हाला नकोशी आहे. पण जी जागा आम्हाला चांगल्या ठिकाणी हवी आहे त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे विनंती करतोय की आम्हाला एक चांगली जागा तुम्ही उपलब्ध करून द्यावी. धन्यवाद.